नमस्कार मित्रांनो, आपण आज एक वेगळ्या विषयावर बोलूया. आपण जीवनामध्ये खूप मेहनत करत असतो. आपण सगळेच जण खूप मेहनत करत असतो, राईट? पण काय होतं ना, की कधी-कधी आपल्याला हवं तसं यश येत नाही. तर आपण कधी ऑब्झर्व्ह केलंय का, हवं तसं यश का येत नाहीये? आपण खूप इमानदारीने आपल्याला वाटतं, की आपण खूप इमानदारीने मेहनत करतोय, खूप मेहनतीने मेहनत करतोय. कोणाला न दुखावता, चोरी चकारी न करता मेहनत करतोय. तरी हवं तसं यश का येत नाहीये? तर हा व्हिडिओ माझा त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी नाही आहे, की जे इकडून-तिकडून पैसे गोळा करतात आहे, म्हणजे उलटे-उलटे धंदे करतात आहे किंवा चोरी-चकारी करतात आहे किंवा बेईमानीने लोकांना लुबाडून धोका देऊन पैसे कमवतात आहे आणि मग त्यांना यश मिळत नाही तरीही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. आपला हा आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, जे खूप मेहनतीने मेहनत करतात आहे, राईट? इमानदारीने मेहनत करतात आहे. दिवस-रात्र कष्ट करतात आहे, पण त्यांना हवं तसं यश येत नाही आहे आणि यश येत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना अपयश बऱ्यापैकी येतं आहे. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण कधी विचार केला का असं का होतं नेमकं? आता काय होतं ना, की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप मेहनत करतो आणि करता-करता काय होतं ना, की आपल्या समजा 8-10 इच्छा आहेत, बरोबर? किंवा एक टार्गेट असतात. पण त्यापैकी एखाद दुसरा टार्गेटच पूर्ण होतं, राईट? आणि 7-8 टार्गेट तर पूर्ण होतच नाहीत. मग असं नेमकं का होत असेल? किंवा आपण ज्या इच्छा केल्या त्या पूर्ण का होत नसतील? मुळात काय होतं ना, की आपल्या जीवनामध्ये जे काही चुकीच्या घटना घडलेल्या असतात याच्या अगोदर, मागील जीवनामध्ये, मागील आयुष्यामध्ये काही चुकीच्या घटना घडल्या असतील, ते आपण रोज आठवतो. ते सॉरी. ते आपण आठवतो आणि आठवून आपण दुःखी होतो. दिवसभरामध्ये आपण पाहिलं असेल, की आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये फार कमी राहतो. आता फॉर एक्झाम्पल, आपण कामावर गेल्यानंतर आपण काम करतो, पण जेव्हा आपल्याला रिकामा वेळ मिळतो, तेव्हा आपण आपल्या जुन्या आठवणी आठवतो आणि जुन्या आठवणींमध्ये मूळतः आपण सर्वच जण सुखाच्या चांगल्या आठवणी फार कमी वेळेला आठवतो. ठीक आहे, फार कमी वेळेला. ते केव्हा आठवतो? जेव्हा आपण फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना भेटलो, तेव्हा त्या जुन्या चांगल्या आठवणी निघतात, बरोबर? पण जेव्हा आपण एकटे असतो ना दिवसभरामध्ये, दिवसभरामध्ये आपण एकटे हे बहुतेक वेळा खूप वेळा असतो, राईट? खूप वेळा असतो सर्वच जण. मग तेव्हा आपण नेमकं काय आठवतो? याच्यावर कधीतरी ऑब्झर्वेशन करा. आपण नेमकं आठवतं आपल्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी कोणत्या घडल्यात, कोणत्या वाईट गोष्टी कोणत्या घडल्यात, कोणत्या दुःखद गोष्टी घडलेल्या आहेत, राईट? तर त्या ज्या दुःखद गोष्टी, वाईट गोष्टी, आपल्याला त्रासदायक गोष्टी घडल्यात, आपण त्याच लक्षात ठेवतो, राईट? तर काय होतं ना, हे आपण डेली करतो. आता आठवडाभराची पूर्वी काही वाईट घटना घडली आपल्याबरोबर, बरोबर? तर ते आपण मागील 7 दिवस, 6 दिवस आपण ते लक्षात ठेवतोय. 1 महिन्यापूर्वी कोणती गोष्ट घडली आहे, जी मनाला चटक लागून, म्हणजे मनाला त्रास देऊन गेली आहे आपल्याला, बरोबर? तर आपण ती गोष्ट मागील 1 महिन्यापूर्वी घडली, तर मागील 28-29 दिवस आपण तोच विचार करतोय. 365 दिवस, 1 वर्षापूर्वी कोणती घटना घडली जी दुःखद होती, ती आपण रोज आठवतोय मागील वर्षभरात. मग 365 दिवसात तुम्ही तीच घटना आठवताय. म्हणजे काय करतोय आपण? आपल्या ब्रेनला ना, आपण नवीन ट्रीटमेंट देतोय, की बाबा ही घटना माझ्या जीवनामध्ये वाईट घडलेली आहे. त्याला आठवतोय. त्याला रोज रिसायकल करतोय. म्हणजे काय होतंय ना, मग आपल्या मनाच्या आतलं मन जे आहे, जे जागरूक मन आहे, आपण त्याला रोज रिसायकल करतोय, की बाबा ही घटना घडली आहे. त्यामुळे होतंय काय, की आपल्या चित्त मनामध्ये ना, त्या गोष्टी फार आतपर्यंत बिंबवल्या जातात आणि होतंय काय, की युनिव्हर्सला पण तोच मेसेज जातोय, की ही घटना याच्यावर घडलेली आहे, बरोबर? मग ही घटना याच्यावर घडलेली म्हणजे काय? युनिव्हर्सला बाकी सगळं कळत नाही. आपण कोणत्या मोमेंटमध्ये राहतो ना, युनिव्हर्सला ते महत्त्वाचं आहे. मग आपण तर वाईट घटना आठवल्यात. आपण दिवसभरात बहुतेक वेळा जेव्हा एकटे असतो विचारांमध्ये, तेव्हा वाईट घटना आठवून युनिव्हर्समध्ये पण तेच संकेत जातात, की ह्या माणसाला ह्या घटनांचा खूप आनंद आहे वाटतं, कारण हा माणूस हाच सारखी घटना आठवतोय. मग होतंय काय, की त्याच घटना निसर्गामध्ये आपण इनडायरेक्टली पोहोचवतोय. बरोबर? आपल्या आजूबाजूला हवा असते, जमीन असते, आकाश असतं, पाणी असतं, अग्नी असतं. हे जे पंचतत्व आहेत ना मित्रांनो, हे खूप कामाच्या गोष्टी आहेत हां, ज्यांनी आपण बनलेलो आहोत. आपण स्वतः, अणुरेणू, विश्वातला प्रत्येक कण हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. तर आपल्या आजूबाजूला ते पंचतत्व नेहमी असतात. आपण स्वतः पण त्यानेच बनलेलो आहोत, राईट? तर त्या पंचतत्वांना इनडायरेक्टली आपल्या ब्रेनमधून सिग्नल काय जातोय, की ह्या वाईट घटना घडलेल्या आपण त्या आठवून रडतो, मायूस होतो, एकटे राहतो. मग तेव्हा होतंय का, की निसर्गाला वाटतं, की याला ह्या घटना प्रिय आहेत आणि तो तेच पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये आणतो. त्यामुळे आपण यशस्वी होत नाही. तर त्यापेक्षा ह्या घटना मनात आणू नका. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा 100% काम करा. मी तुम्हाला असं नाही म्हणणार, की पॉझिटिव्ह राहा.
कारण काय आहे ना, आपण फार दुःखामध्ये त्रासामध्ये असताना अपयशी असताना पॉझिटिव्ह राहा किंवा राहावे हे म्हणणं खूप सोपं आहे, पण ते खरोखर राहता येत नाही तितकंसं, हे मी समजू शकतो. आलं का लक्षात? हे मी नक्कीच समजू शकतो. पण मी असं म्हणेन की तुम्ही कामाच्या वेळेला प्रेझेंट वेळेला तुम्ही काम करा आणि पॉझिटिव्ह राहण्यापेक्षा मी तुम्हाला एक वेगळी आयडिया देईन. ती तुम्ही केली तर तुम्ही इनडायरेक्टली पॉझिटिव्ह राहणार. पॉझिटिव्ह राहा हे मी म्हणेल तर तुम्ही मला शिव्या घालाल, बरोबर? कारण एवढ्या त्रासामध्ये कोण कसा पॉझिटिव्ह राहील हे मीही समजू शकतो. तर त्यावेळी काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये कामामध्ये असता तेव्हा तुम्ही 100% कामच करा. आणि जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असता, जेव्हा तुम्ही वाईट आठवणींना दुजोरा देता, वाईट आठवणी आठवता, तेव्हा मात्र तुम्हाला नामजप करायचा आहे. मग तुम्ही कोणत्या ईश्वराचं नामजप करा, रामाचं करा, कृष्णाचं करा, अजून तुमच्या कोणत्या इष्टदेवतांचं करा, काही हरकत नाही. तुमच्या गुरूंचं नामजप करा, काही हरकत नाही. एकच नाव तुम्ही सिम्पली निवडा, छोट्या अक्षरांचं नाव निवडा जे तुम्ही घेऊ शकता मनातल्या मनात आणि बस ते नामजप करा. जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळेल तेव्हा नामजप करा. त्याच्याने काय होणार माहिती आहे का? नेमकं त्याच्याने काय होणार, एक सायंटिफिक रिझन सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जुन्या ज्या कटू आठवणी आहेत ना, तुम्ही चांगल्या आठवणी तर आठवत नाही बघा, लक्षात आलं का? चांगल्या आठवणी आपण कधी आठवतो, जेव्हा आपण मित्र परिवार मिळतं, नातेवाईक मिळतात, तेव्हा आपण एक आठवण म्हणून जुन्या आठवणी काढतो आणि मग चांगल्या आठवणी आठवतो आणि जोक मारतो, हसतो वगैरे. पण आपण एकटे असताना नक्कीच आपण वाईट आठवणी अगोदर आठवतो. मग तेव्हा होतं काय की ते रिसायकल होतात. तर ते होऊ नये म्हणून तुम्ही नामजप करायचं आहे. आणि नामजप करताना नेमकं काय होणार आहे, तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा नामजप केल्यामुळे काय होईल की तुम्ही एकाच गोष्टीमध्ये कंटिन्यू राहणार, राईट? नामजप तुमच्या मनामध्ये चालू असणार. तुमची फ्रिक्वेन्सी बॉडीची, माइंडची, हृदयाची, सगळी चित्त, मन, आत्मा याची सिच्युएशन ना ती सेम असणार आहे. लक्षात आलं का? ती सिच्युएशनच मुळात सेम असणार आहे. आणि त्यामुळे होणार काय की तुम्ही ज्या वाईट आठवणी कालपर्यंत आठवत होतात त्या आठवणारच नाही आहेत. आलं का लक्षात? मग त्यामुळे होणार काय, तुम्ही प्रेझेंट मुवमेंटमध्ये असणार. तुम्ही दिवसभर जॉब करताय, जॉबचं तुम्हाला फळ मिळणारच आहे. आणि बाकी वेळेला तुम्ही नामजप केल्यामुळे काय होणार ना, तुम्ही एकतर झिरो थॉटमध्ये असणार, न्यूट्रल असणार, जुन्या आठवणी आठवणार नाही. त्यामुळे जुन्या वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यात येण्यापासून मज्जा होईल, तिथे मज्जा होणार आहे. त्या गोष्टी येणारच नाही आहेत, विरोध होईल त्या गोष्टींना नॅचरली, राईट? आणि मग काय होणार की नामजप केल्यामुळे तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल आणि चांगल्या गोष्टी घडेल. तुम्ही मनाने निर्मळ व्हाल. मनाने निर्मळ झाल्यानंतर काय होईल, तुमच्या हातून शुभ कार्य घडतील जे निसर्गासाठी अपेक्षित आहेत. मग ते काही असू दे की प्राणी मात्रांविषयी तुम्हाला प्रेम निर्माण होईल, कोणाला वेडवाकडं तुम्ही बोलणार नाही. नामजप केल्यामुळे भरपूर गोष्टी होतात, आत्मिक लेवलवर भरपूर गोष्टी होतात. मनुष्य चेंज होतो. कोण नॉनव्हेज खाणं असेल तर तो नॉनव्हेज खाणं हळूहळू बंद करतो. आपल्या बोलण्यामध्ये आपली वाणी चेंज होते. आपल्या चेहऱ्यावर वेगळं तेज येतं नामजपमुळे. भरपूर ॲडव्हान्टेज आहेत मित्रांनो. आता ते मी सांगत नाही आहे, पण बेसिक जे आपण जुन्या कटू आठवणी आठवतोय त्या 100% बंद होणार आहेत. आणि त्या बंद झाल्यामुळे तुमचे जुन्या ज्या वाईट गोष्टी घडल्या जीवनामध्ये ते पुन्हा येणार नाही आहेत. आणि त्यामुळे थोडं यश येण्याला मदत होईल. लक्षात घ्या, नामजप आपल्याला का करायचं आहे, लक्षात आलं? तर मित्रांनो, रिकामा वेळ बसलेला असतात तेव्हा नक्की नामजप करा. हातात ते काउंटर आजकाल मिळतं, ऑनलाईन वगैरे मिळतं, ते घ्या, नामजप करा. सुरुवातीला कमी संख्या करा, नंतर संख्या वाढवा. खूप मला शांती भेटेल, खूप चांगलं होणार. ठीक आहे.